Hello, good morning, friends. I am Mr. C.N. Patil. I welcome you in my YouTube channel, Learn with Joy. Today we will see figure of speech of poem number 2, 12th standard, Indian Weavers. याच्यात जे काही फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर आपण माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. लाइन नंबर फर्स्ट, weavers weaving at break of day. What is the figure of speech? Metaphor. Because break of day indirectly compared to starting of life. या सेंटेन्स मध्ये मेटाफर फिगर ऑफ स्पीच का आहे? कारण ब्रेक ऑफ द डे हे इनडायरेक्टली कंपॅरिझन करता आहे स्टार्टिंग ऑफ लाईफ, आपल्या जीवनाच्या सुरुवात, म्हणजे जशी सुरुवात होते, जन्म होतो. अँड दॅट्स वाय दिस इज द मेटाफर. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज अलिटरेशन. वाय? बिकॉज डब्ल्यू साउंड repeats weavers are W, weavings are W, so that's why alliteration is also there. Next line, why do you view a garment so gay? Figure of speech is alliteration. Why? Because W and G sound repeats again and again. W in the Y and view, and garment in the G in the garment and gay. That's why alliteration is there. Interrogation is also there because the question has been asked. Question विचारलेला आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, आणि म्हणून इंटरोगेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होतो. नेक्स्ट लाइन, ब्लू एज द विंग ऑफ अ हेल्सन वाइल्ड. सिमिली सिंपल आहे, सोपं आहे. कंपॅरिझन आहे, डायरेक्ट कंपेअर्ड करताय. The color of the garment has been directly compared to blue wing of a Halcyon wild. Halcyon या पक्षाच्या पंखाशी हा ब्ल्यू कलर इथं कंपेअर करतोय. किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ॲज वापरला आहे. ज्या वाक्यामध्ये लाईक वापरलेला असतो, ॲज वापरलेला असतो, ते वाक्यामध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. इथं सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो आहे. दुसरा अलिटरेशन. वाय? Because W sound repeats. W in the wing and W in the wild. Third figure of speech is there, inversion. Because the sentence is not in the proper order. इथं या वाक्यामध्ये सेंटेन्स प्रॉपर ऑर्डर मध्ये नाहीये. प्रॉपर ऑर्डर म्हणजे काय? ग्रॅमॅटिकली प्रॉपर. म्हणजे जसं आपण ग्रामरचा रूल्स पाहतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला S + V + O अशा पद्धतीने असतं, तर तसं पोएम मध्ये रायमिंग पेअर्स येण्यासाठी तशा लाईन्स नसतात. पण ग्रॅमॅटिकली विचार जर केला तर आपण इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये येतो. मग हे वाक्य जर त्या ठिकाणी कसं राहिलं असतं ग्रॅमॅटिकली? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ वाइल्ड हेल्सन असं राहिलं असतं. नेक्स्ट लाईन, वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच? अलिटरेशन. In this poem, in the maximum lines, alliteration is there, and in the same in this line, W sound repeats. W in the V, W in the view, so that's why W sound repeats and alliteration is there. Next line, weavers weaving at a fall of night. Which figure of speech? Alliteration. Because W sound repeats. W sound in the weavers, W sound in the weaving. That's why alliteration is there. And metaphor is also there because the fall of night has indirectly compared to the beginning of life. आपल्या जीवनाची सुरुवात याची फॉल ऑफ नाईट याच्याशी कंपॅरिझन केलेली आहे. म्हणजे संध्याकाळ एक उभरतं आयुष्य ज्याला आपण म्हणतो, आणि लग्न ज्या वेळेस होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात होते असं इथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच इथं होतो, कारण इथं इनडायरेक्टली कंपॅरिझन आहे. नेक्स्ट लाईन, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट? अलिटरेशन. बिकॉज अगेन W sound is repeat. View and why. Next, interrogation.
the question has been asked. Same. If there is a question, then interrogation is there. Next line. Like the plumes of a peacock, purple and green. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की लाईक ॲज असं वापरलेलं असेल वाक्यामध्ये तर सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. आणि म्हणून सिमिली द ब्राईट गार्मेंट हॅज बीन डायरेक्टली कम्पेअर्ड टू पर्पल अँड ग्रीन प्ल्युम्स ऑफ पिकॉक. सोपं एक सिमिली फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवण्यासाठी लाईक आणि ॲज यांचा वापर असतो आणि कंपॅरिझन असते, डायरेक्ट कंपॅरिझन. इथं पण डायरेक्ट कंपॅरिझन आहे. कशाशी? ब्राईट गार्मेंट. आणि कुणाशी? तर पिकॉकची जी काही प्ल्युम्स असतात, पंख असतात त्याच्याशी. अजून दुसरा फिगर ऑफ स्पीच याच्यात आहे अलिटरेशन. वाय? बिकॉज इन दिस लाईन द साऊंड पी हॅज बीन रिपीटेड. प्ल्युमचा पी, पर्पलचा पी, पिकॉकचा पी, अँड दॅट्स वाय alliteration is there. Inversion is also there because the sentence is not in proper order. It is not in proper order in the sense grammatically correct. म्हणजे जसं मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं नसतं म्हणून इन्व्हर्जन. मग हे वाक्य कसं राहिलं असतं ग्रॅमॅटिकली? लाईक द पर्पल अँड ग्रीन प्ल्युम्स ऑफ पिकॉक असं राहिलं असतं आणि म्हणून इन्व्हर्जन. Next figure of speech, we view the marriage veils of a queen. Which figure of speech is there? Alliteration. Because W sound repeats. We, W, view, W. So that's why alliteration is there. Next line, weavers weaving solemn and still. Alliteration. Because W sound and ES sound. W in the weavers and weaving and ES in the solemn and still. So that's why alliteration. Next, what do you view in the moonlight chill? Metaphor is there because moonlight chill has been indirectly compared to the end of light. Moonlight chill, रात्र, आणि त्याचा कंपॅरिझन कोणाशी केलेली आहे? एंड ऑफ लाईफ, म्हणजे आपल्या जीवनाचा शेवट. रात्र पण दिवसाची शेवट असते. So that's why metaphor is there. Alliteration is also there because W sound repeats. What? चा W, view चा W. Next, inversion. Because the sentence is not in proper order. परत तेच सेंटेन्स हे कसं राहिलं असतं? व्हॉट डू यू व्ह्यू इन द चिल मूनलाइट, आणि म्हणून इन्व्हर्जन. नेक्स्ट लाईन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. लक्षात आलं असेल तुम्हाला, ॲज हा शब्द आलेला आहे म्हणून 100% हा सिमिली होईल. व्हाईटनेस ऑफ फ्युनरल श्राउड हॅज बीन डायरेक्टली कम्पेअर्ड टू व्हाईट फिदर्स अँड व्हाईट क्लाउड. जे अंत्ययात्रेच्या वेळेस कफन टाकलं जातं असं आपण म्हणतो, पांढरं कापड, त्याची कंपॅरिझन व्हाईट फिदरची केलेली आहे आणि व्हाईट क्लाउडची केलेली आहे, आकाशात असलेले व्हाईट क्लाउड्स. म्हणून सिमिली. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज व्हाईट चा W, व्हाईट पुन्हा एक शब्द आलाय व्हाईट, त्याचा W साऊंड रिपीट होतोय. आता पूर्ण शब्द रिपीट होतोय म्हणून अजून एक त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी इथं येऊ शकतो. कोणता? रिपिटिशन. जेव्हा शब्द रिपीट होतो तेव्हा रिपिटिशन, आणि अक्षर रिपीट होतो तेव्हा अलिटरेशन. व्हाईट व्हाईट हा शब्द रिपीट झालाय म्हणून रिपिटिशन हा सुद्धा अलंकार इथं होतो. नेक्स्ट लाईन, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. अलिटरेशन. W sound repeats and that's why alliteration is there. आज इथं आपले हे 12 लाईन्स होत्यात आणि 12 लाईनचे फिगर ऑफ स्पीच पाहिलेत. मॅक्झिमम आपल्याला अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच या पोएम मध्ये दिसतोय, लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा जर समजा आपण रायमिंग स्कीमचा विचार केला, डे, गे, वाईल्ड, चाइल्ड, म्हणजे हे पहिल्या स्टांजामध्ये डे, गे आणि त्यालाच रायमिंग वर्ड आहे वाईल्ड चाइल्ड, म्हणजे A B B असं रायमिंग स्कीम याचं येईल. A B B, कारण दोघं लगातार जे काही वर्ड्स आहेत डे, गे हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून A वाईल्ड चाइल्ड B B, आणि म्हणून याची रायमिंग स्कीम सुद्धा लक्षात ठेवायची A B B. ओके, वी स्टॉप हियर and we will meet in the next video of figure of speech poem number 3. Up till now, wait and watch. Subscribe my channel and share this to other students also. Thank you.